गर्भावस्था किंवा प्रेग्नन्सी नियमित टेस्ट करणं आई आणि बाळाच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. या तपासण्यांमुळे बाळाची वाढ योग्य होते का, गर्भावस्थेत काही गुंतागुंत किंवा कॉम्प्लिकेशन आहे का याची माहिती डॉक्टरांना मिळू शकते. गर्भारपणात मधुमेह किंवा संसर्ग देखील या टेस्ट केल्यामुळे ओळखता येतो. या नियमित टेस्ट सुरक्षित आणि निरोगी गर्भधारणेसाठी डॉक्टरांना योग्य निर्णय घेण्यास मदत करतात. आजच्या तब्येत पाणीच्या एपिसोडमध्ये आपण महत्त्वाच्या 7 चाचण्यांबाबत माहिती घेऊया. जनुकीय तपासणी, जेनेटिक स्क्रीनिंग. जॉन हॉपकिन्स मेडिसिनच्या माहितीनुसार मूल जन्माला येण्याआधी काही टेस्ट केल्यामुळे जेनेटिक दोष ओळखता येतात. आई किंवा वडिलांच्या कुटुंबात जेनेटिक दोषांची हिस्ट्री असेल तर डॉक्टर जेनेटिक स्क्रीनिंग करण्याचा सल्ला देतात. आधीच्या मुलाला जनुकीय दोष असेल तर तुम्ही ही तपासणी करण्याचा विचार करू शकता. तर आता आपण जाणून घेऊया जन्माआधी ओळखता येणारे काही जेनेटिक विकार. सिस्टिक फायब्रोसिस, ड्युशेन मस्क्युलर डिस्ट्रॉफी, हिमोफिलिया ए, पॉलिसिस्टिक किडनी डिसीज, सिकल सेल, थॅलेसेमिया. मग आता ब्लड टेस्ट बाबत जाणून घेऊ. रक्त तपासणी करून काही विशिष्ट आजारांची खात्री केली जाते. यात HIV आणि इतर लैंगिक संबंधातून पसरणारे आजार यांचा समावेश होतो. तसंच ॲनिमिया, मधुमेह, थायरॉइडचं कार्य कमी होणं याबाबतही ब्लड टेस्ट करून माहिती मिळवता येते. तर पुढची टेस्ट आहे युरिन टेस्ट. अपोलो क्रॅडल आणि चिल्ड्रन्स हॉस्पिटलच्या माहितीनुसार ही टेस्ट युरिनमध्ये साखर किंवा प्रथिनं आहेत की नाही याची खात्री करण्यासाठी केली जाते. युरिनमध्ये काही संसर्ग किंवा इन्फेक्शन नाही ना याची तपासणी या टेस्टमध्ये होते. या तपासण्या मधुमेह आणि गर्भवती महिलांमध्ये वाढलेला रक्तदाब या गोष्टी तपासण्यासाठी देखील केल्या जातात. तर गर्भावस्थेच्या पहिल्या 3 महिन्यात करण्यात येणाऱ्या टेस्ट कोणत्या आहेत? पहिल्या 3 महिन्यात केली जाणारी गर्भाची अल्ट्रासोनोग्राफी ही अत्यंत महत्त्वाची आहे. गर्भाला जन्मजात दोष असण्याचा धोका किती आहे हे ठरवण्यासाठी ही टेस्ट मदत करते. गर्भाची न्यूकल ट्रान्सलुसेन्सी अल्ट्रासोनोग्राफी. गर्भाच्या मानेच्या मागच्या भागामध्ये अधिक प्रमाणात द्रव साचलेला आहे का याची माहिती मिळवण्यासाठी ही टेस्ट करण्यात येते. डाऊन सिंड्रोम सारख्या काही क्रोमोझोमल दोष असलेल्या गर्भांमध्ये नाकाचं हाड नीट दिसून येत नाही. त्याच्या तपासणीसाठी अल्ट्रासाउंड फॉर फिटल नेझर बोन डिटर्मिनेशन तपासणी केली जाते. ही तपासणी गर्भधारणेच्या 11 ते 13 आठवड्यांदरम्यान अल्ट्रासोनोग्राफीने करण्यात येते. प्रेग्नन्सी असोसिएटेड प्लाझ्मा प्रोटीन ए हे गर्भधारणेच्या सुरुवातीस प्लॅसेंटा तयार करत असलेलं प्रोटीन आहे. याचं असमान प्रमाण हे जेनेटिक दोषांच्या धोक्यांशी संबंधित असतं. न्यूकल ट्रान्सलुसेन्सी अल्ट्रासोनोग्राफी आणि रक्त तपासणी एकत्रित केल्यास गर्भाला डाऊन सिंड्रोमचा जन्मजात धोका आहे की नाही हे अधिक अचूकपणे समजण्यास मदत होते. पॅप स्मिअर टेस्ट. पॅप स्मिअर टेस्ट ही गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरचं निदान करण्यासाठी केली जाते. तर मग गर्भावस्थेच्या दुसऱ्या तिमाहीमध्ये कोणत्या टेस्ट केल्या जातात? जॉन हॉपकिन्स मेडिसिनच्या माहितीनुसार दुसऱ्या त्रैमासिकात रक्त तपासण्या केल्या जातात, ज्याला मल्टिपल मार्कर्स असं देखील म्हणतात. या जन्माला येणाऱ्या बाळाला काही जेनेटिक आजार किंवा दोष असू शकतो का याची माहिती मिळते. ही तपासणी सामान्यतः 15 ते 20 आठवड्यांच्या गर्भधारणेच्या काळात केली जाते. पुढची आहे AFP स्क्रीनिंग. AFP प्रोटीन हे गर्भाच्या यकृतातून सोडलं जातं. गर्भाच्या बाजूला असलेल्या ॲमनिओटिक फ्लुइडमध्ये हे प्रोटीन असतं. या प्रोटीनची मात्रा अनियमित असली तर गर्भाला डाऊन सिंड्रोम किंवा इतर दोष असण्याची शक्यता असते. स्पायना बायफिडा सारखा मणक्याचा आजार देखील असू शकतो. तर पुढची आहे एस्ट्रियोल हॉर्मोन. एस्ट्रियोल हॉर्मोन प्लॅसेंटामध्ये तयार केला जातो, ज्याचा उपयोग गर्भाच्या आरोग्याची स्थिती समजून घेण्यासाठी केला जातो. अल्ट्रासाउंड. अपोलो क्रॅडल आणि चिल्ड्रन्स हॉस्पिटलच्या माहितीनुसार अल्ट्रासोनोग्राफीमध्ये ध्वनी लहरी वापरून शरीरातील अवयवांचं आणि वाढत असलेल्या बाळाची माहिती मिळते. ही तपासणी गर्भावस्थेमध्ये 5 वेळेला केली जाऊ शकते. या टेस्टमुळे प्रसूतीची तारीख देखील कळू शकते. त्यानंतर दुसऱ्या त्रैमासिकात गर्भाच्या सामान्य वाढीची तपासणी करण्यासाठी ही टेस्ट करतात. पहिल्या तिमाहीत तपासणीचा भाग म्हणून एक विशिष्ट स्कॅन केलं जातं आणि त्यानंतर गर्भाच्या वाढीतील कोणतीही असामान्यता तपासण्यासाठी ही टेस्ट केली जाऊ शकते. तर पुढची तपासणी आहे ॲमनिओसेंटेसिस. या टेस्टमध्ये गर्भाच्या बाजूला असलेल्या ॲमनिओटिक फ्लुइडचा एक छोटा नमुना घेतला जातो.
क्रोमोझोमल विकार आणि न्यूरल ट्यूब दोष जसं की स्पायना बायफिडाच्या निदानासाठी ही टेस्ट अत्यंत उपयुक्त आहे. ही टेस्ट सामान्यतः गर्भधारणेच्या 15व्या ते 20व्या आठवड्यादरम्यान अशा महिलांना सुचवली जाते ज्यांना क्रोमोझोमल विकार होण्याचा धोका जास्त असतो. त्याचसोबत 35 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेल्या महिलांना ज्या प्रसूतीच्या वेळी 35 वर्ष पूर्ण होणार आहेत. कोरियोनिक व्हिलस सॅम्पलिंग. जॉन हॉपकिन्स मेडिसिनच्या माहितीनुसार कोरियोनिक व्हिलस सॅम्पलिंग एक गर्भावस्थेतील तपासणी आहे ज्यात प्लॅसेंटाच्या काही टिश्यूचा नमुना घेतला जातो. हे टिश्यू गर्भाच्या जनुकीय घटकांसारखेच असतात आणि त्यातून क्रोमोझोमल विकार आणि इतर काही जनुकीय समस्यांची तपासणी ही केली जाऊ शकते. पुढची टेस्ट आहे गर्भाचं मॉनिटरिंग म्हणजे फिटल मॉनिटरिंग. लेट प्रेग्नन्सी किंवा प्रसूतीवेळी डॉक्टर गर्भाच्या हृदयाचे ठोके आणि इतर कार्यांचं निरीक्षण करतात. या टेस्टमध्ये गर्भाच्या हृदयाची गती आणि ठोक्यांची तपासणी केली जाते. गर्भाच्या हृदयाचे सामान्य ठोके साधारणपणे 120 ते 160 प्रति मिनिट असतात. हे प्रमाण गर्भाशयातील परिस्थितीनुसार बदलू शकतं. हृदयाचे ठोके सामान्य नसतील किंवा त्यात बदल दिसत असेल तर याचा अर्थ गर्भाला योग्य पद्धतीने ऑक्सिजनचा पुरवठा होत नाहीये किंवा काहीतरी इतर समस्या आहे. तर युनिसेफच्या माहितीनुसार भारतात 46% महिलांचा मृत्यू हा गर्भधारणेदरम्यान आणि 40% नवजात बालकांचा मृत्यू जन्म झाल्यानंतर 24 तासांमध्ये होतो. त्यामुळे गर्भावस्थेत या तपासण्या करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तुम्ही याबाबत तुमच्या डॉक्टरांना अधिक विचारा आणि चर्चा नक्की करा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे देखील नक्की कळवा.